आता नागपुरातील अपहरण नाट्य. गुरुवारी अपहरण झालेल्या चैतन्य अष्टनगरची तब्बल 36 तासानंतर सुखरूप सुटका झाली. 50 लाखांच्या खंडणीसाठी चैतन्याचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याच्या सुटकेसाठी करण्यात आलेल्या नागपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं. नागपूरच्या मनीष नगर परिसरातून चैतन्याचं अपहरण करण्यात आलं होतं. खापा परिसरातील एका खोलीत त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं. मात्र चारही आरोपी दारू पिऊन झोपलेले असताना चैतन्यानं त्या खोलीतून पळ काढला. कसा होता त्याच्या सुटकेचा थरार ऐकूयात खुद्द चैतन्याच्याच तोंडून. चैतन्य अष्टणकर याचं अपहरण करण्यात आलेलं होतं. पोलिसांनी चैतन्याला अपहरणकर्त्यांपासून सोडून आणलेलं आहे. चैतन्य आपल्यासोबत आहे. चैतन्य, मला सांग, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं तुझ्यासोबत, काय सांगशील? मी बसमधून स्टॉपवर उतरलो. तो मुलगा मतलब ज्यांनी माझी आता मदत केली पोलिसांना सांगायला, तो माझ्या मागे होता. मी त्याच्या समोर होतो. त्याला पहिले ॲड्रेस विचारला वाटते, माहीत नाही कुठला ॲड्रेस, आणि मग मला बोलवलं. मी थांबलो. मला वाटलं त्याला माहीत असेल तर मला मला विचारलं, बोलवलं तर मी थांबलो. त्यांनी ते नॅपकिन काढली, माझ्या याच्यावर दिली. दोघा जणांनी मला अंदर खिचलं आणि मग जो हा होता त्यांनी हे केलं. त्यांनी पाय वगैरे अंदर टाकून ते खाली टाकलं. मग मी बेहोश होतो. मग आम्ही रस्त्याने जात होतो. तर मग ते ट्रेन, माहीत नाही मला ट्रेनचे हे आली, क्रॉसिंग आली. मग मला ट्रेनची आवाज येऊन मी उठलो. माहीत नाही 15 मिनटाचा मी त्याचं हे होतो. मग ते उठलो तर मग ते काहीतरी बोलत होते, तेरे पप्पा ने सिग्नेचर अच्छे से नहीं की इसलिए तेरे को ये करना पड़ रहा, तेरे पप्पा अभी सिग्नेचर करके जाएंगे तो तेरे को छोड़ देंगे. मग ते म्हणे 5 वाजता सोडेन. तर मी 5 वाजतापर्यंत थांबलो. तर ते काहीच हेच नाही. मग एवढं ते गाडीच नाही पुरं फिरत होते का त्यांच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं. मग त्यांनी फोन केला, ते पेट्रोल आणलं, त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकलं गेलं. मग आम्ही ते माहीत नाही कोणत्या तरी घरी नेलं. तिथे आम्ही मला वरती नेलं. मग पाणी वगैरे पाजलं आणि मग म्हणते काही खाते का? तर मी म्हटलं हो म्हटलं. तर मग मला पोळी आणि शेंगाची भाजी आणून दिली, जे मी खाल्ली. आणि मग मला झोप आली. काय ते काहीतरी होतं, ते त्यांनी मला झोप आली. तर मग मी सकाळी उठलो तर चाय वगैरे दिला. त्यांनी तुला मारहाण वगैरे केली होती का? नाही, फक्त मी एक वेळा चिल्लावलं तर त्यांनी मला मारलं होतं फक्त. आणि मग तो एक चांगला होता, त्यांनी मला मारू नाही दिलं. फक्त त्याच्यातला फक्त एक चांगला होता. मी 2-3 वेळा भागण्याची हे केली, कारण का ते पिऊन वगैरे होते. तर दरवाजा खुलाच राहून गेला. तर मी भगायची कोशिश केली. मतलब 2 वेळा हे झालो. तिसरी वेळेस मग बघालो तर ते नदीतून त्यांनी एका माणसाने पकडलं. त्याला असं म्हटलं गेलं होतं का जर ये छूटा तो तू भी जाएगा और ये भी जाएगा. तो म्हणे अभी तू पीछे मत देख बोले, चल भाग बोले मेरे साथ. मग त्यांनी फोन केला, त्याची गाडी आली. त्याच्या मित्रांनी त्याची गाडी आणून दिली. आम्ही गाडीत गेलो ना, समोर मतलब थोडंसं दूर गेलो का पोलीसच्या नाकेबंदी होती. तर आम्हाला तिथे त्यांनी सरेंडर करून टाकलं. मला जे खापा जे पोलीस स्टेशन आहे तिथे आणलं. मला खाऊ वगैरे घातलं आणि मग मला थोडंसं विचारून मग इकडे आणलं. चैतन्याच्या सुटकेनंतर त्याच्या घरात खरोखरीच नवं चैतन्य अवतरलं. ऐकूयात त्याच्या वडिलांची काय प्रतिक्रिया. चैतन्याचे वडील आपल्यासोबत आहे. मला सांगा, हे जे सगळा घटना ही झालेली आहे, तो जो व्यक्ती जो आहे तो तुमच्या खाप्याच्या घरी काहीतरी राहत होता, किंवा हे नेमकं काय प्रकरण होतं? म्हणजे अशा पद्धतीने हा प्रकार त्यांनी का केला आणि कितीची खंडणी त्यांनी तुम्हाला मागितली? तो मी तिथे भाड्याने राहतो त्यांच्याकडे. काय नाव? प्रदीप निनावे यांच्याकडे मी भाड्याने राहत होतो. त्यांच्याकडे तुम्ही राहत होता? हो, भाड्याने राहत होतो. त्याच्याकडे हा खेळत होता, राहत होता त्यांच्याकडे. आणि त्याच्यानंतर आमचे क्लोज संबंध होते, चांगले संबंध होते. त्याच्यानंतर मी नागपूरला आला, तोही नागपूरला आला. त्यांनी हे असं का केलं? म्हणजे का, कुठला राग काढला किंवा का बरं? काही राग की काहीच नव्हतं त्यांचा फक्त पैशासाठीच लोभ होता. त्यांना 50 लाख रुपये हवे होते. 50 लाखासाठी त्यांनी हे केलं. पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. पोलिसांना कशा पद्धतीने तुम्ही धन्यवाद द्याल? आणि हे सगळं होत असताना ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा किती दडपण होतं तुमच्यावर? सगळ्यात प्रथम जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस मला खूपच भयंकर त्रास झाला होता. माझी प्रकृती पण ठीक नव्हती वाटत.
मला झोप पण येत नाही, जेवण पण नव्हतं होत. परंतु पोलीस लोकांनी जी मदत केली ती सर्वात कोट्याधीच अशी असल्यासारखी वाटतात आणि पोलिसासारखा सहकारी कोणी नाही असं आज मला वाटून राहिलेलं आहे. नक्कीच आपण बघतो की एकीकडे नागपुरात गुन्हेगारी वाढली आहे म्हणून पोलिसांच्या नावाने बोंब होते, मात्र आज पोलिसांनी ही उत्कृष्ट कारवाई केली आहे याची पावती नागपूर पोलिसांना नक्कीच द्यावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर. 50 लाखांच्या खंडणीसाठी 14 वर्षांच्या चैतन्याचे काल अपहरण केलं होतं. तो जेव्हा स्कूल बसमधनं उतरला आणि घराकडे जात असताना त्याचं एका अज्ञात लोकांनी अपहरण केलं होतं. एका गाडीतून त्याला घेऊन गेले होते, मात्र 24 तासात हे अपहरण नाट्य संपुष्टात आलेलं आहे. घरकाम करणाऱ्यांनीच 50 लाखांच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण केल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात गुन्हेगारीचा आलेख चढता आलेख दिसतोय. अनेक हत्या घडतायत, बलात्कारासारख्या घटना घडतात, अत्याचाराच्या घटना घडतात आणि त्यातच ही अपहरणाची घटना घडली होती. त्यामुळे चोहूबाजूने नागपूर पोलिसांवर टीकेचा भडीमार होत होता. उपराजधानीत चाललंय काय असा सवाल सामान्यांकडून उपस्थित होत होता. मात्र अपहरण नाट्यामध्ये पोलिसांनी त्वरित कारवाई केलेली. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे आपल्यासोबत आहेत. अमित, उपराजधानीत चाललंय काय असा सवाल सामान्यांकडून उपस्थित होत होता, कारण गेल्या काही महिन्यातील जर आपण गुन्हेगारीचा जर आलेख काढला तर नागपूरमध्ये गुन्हेगारीचा आलेख हा चढता होता. अनेक हत्या, रेप अशा घटना घडत होत्या आणि त्यामध्ये आता अपहरणाची ही घटना घडली होती. मात्र पोलिसांनी वेळीच पथकं पाठवून आणि शोध घेऊन हा अपहरण नाट्य सगळं संपुष्टात आणलेलं आहे. काय सांगशील? गिरीश, गेल्या काही दिवसापासून नागपूर पोलीस चर्चेमध्ये होते. टीकेची जोड ही वारंवार नागपूर पोलिसांवरती उठवल्या जात होती. मात्र या अपहरण प्रकरणी जे काही नियोजन पोलिसांनी केलं, ज्या प्रकारे तपास केला, जी काही पथकं लावली होती आणि मेन म्हणजे जे काही कॉर्डिनेशन पोलिसांमधलं होतं, हे खरंच त्या गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे. 20 ते 25 तास उलटूनही देखील अपहरणकर्त्यांचा कुठलाच थांगपत्ता लागत नव्हता. मात्र काल रात्री एक फोन आला आणि त्या फोनवरून हे त्यांचं त्या आरोपींचं लोकेशन ट्रेस पोलिसांनी केलं आणि त्या माध्यमातून त्यांचा योग्य तपास करत, त्यांचा पाठलाग करत, नाकेबंदी करत पोलिसांनी चैतन्य अष्टांकर याला अपहरणकर्त्यांपासून सोडून आणलेलं आहे. त्यामुळे चैतन्याच्या घरच्यांनी, नागपूरच्या पोलिसांनी आणि नागपूरच्या पत्रकारांनी हा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. कारण पोलिसांसह पत्रकार देखील या प्रकरणाचा वेळोवेळी मागोवा घेत होते. त्यामुळे पोलीस आणि पत्रकार यांचं सर्व स्तरातनं नागपुरात सुद्धा कौतुक होत आहे. आणि मुख्य म्हणजे गेल्या काही काळामध्ये नागपूरमध्ये जी काही गुन्हेगारी वाढली होती, त्यामुळे वारंवार नागपूर पोलिसांवरती टीकेची झोड जी उठत होती ते आणि आजच्या या तपासामुळे आता कौतुकांचा वर्षा जो आहे, हा कौतुकांचा वर्षा नागपूर पोलिसांवरती होतो आहे. गिरीश, अमित, मात्र पोलिसांची जबाबदारी वाढलेली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणं आणि कुठेतरी क्राईम रेट कुठेतरी कमी करणं नागपूरचं हे सर्वात मोठं आव्हान आहे. जरी अपहरणकर्त्यांना पोलिसांनी पकडलं असलं तरी यापुढे मात्र नागपूरमध्ये शांतता ठेवणं पोलिसांसमोरचं सर्वात प्राथमिक आणि महत्त्वाचं काम आहे. आपण आता दृश्य पाहतोय ते म्हणजे जे अटक झालेले आरोपी आहेत अपहरण नाट्यामधले, पोलीस त्यांना अटक करतायत, ते दृश्य आपण आता पाहतोय. तुर्तास अमित, तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.